राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास। प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। राहुरी मतदारसंघामध्ये दिवंगत शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्याची आठवण आजही प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये ताजी आहे। गेल्या तब्बल 30 वर्षांपासून नगर जिल्ह्यामधील नागरिकांनी कर्डिले साहेबांना दिलेला अपार विश्वास आणि प्रेम हे त्यांच्या कार्याची साक्ष देणारे आहे। कर्डिले साहेबांसारखा आमदार ना झाला ना होणार अशी भावना डोंगरवाडी आणि पंचक्रोशीमधील नागरिकांनी व्यक्त केली आहे। अक्षय कर्डिले यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार देखील जाहीर केलाय। कर्डिले साहेबांनी आपल्या कार्यकाळामध्ये केलेला विकास, आणलेला निधी आणि सर्वसामान्यांशी जोडलेली नाळ यामुळे त्यांनी जनतेच्या मनामध्ये एक अढळ स्थान निर्माण केलं आणि त्यामुळेच त्यांच्या पश्चात हा विकासाचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आता त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांच्यावरती येऊन पडली आहे। नागरिकांचा विश्वास आहे की हा वारसा फक्त अक्षय कर्डिलेच सक्षमपणे पुढे नेऊ शकतात। येत्या 23 तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये विरोधकांना एकही मत पडणार नाही असा ठाम विश्वास डोंगरवाडी आणि परिसरामधील नागरिकांनी व्यक्त केला आहे आणि अक्षय कर्डिले यांना विक्रमी मताधिक्यानं विजयी करण्याचा निर्धार केलाय। भाजपचे अधिकृत उमेदवार अक्षय कर्डिले यांनी नागरिकांशी संवाद साधला, त्यांच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले। जसे तुम्ही कर्डिले साहेबांवरती प्रेम केलं तसे किंबहुना त्याहूनही अधिक प्रेम माझ्यावरती करत आहे असं भावनिक मत त्यांनी व्यक्त केलं। येत्या काळात गावामधील सर्व प्रलंबित प्रश्न 2029 पर्यंत मार्गी लावण्याची ग्वाही देखील त्यांनी दिली आहे। त्या मतदारसंघाच्या नशिबाला यायला पाहिजे नव्हतं। पहिली गोष्ट अशी सर्वचा कोणतीही गोष्ट असो, समजाचा पोचणारा कधी जिवंत राहावा, घरातलं किती मिळत त्याचे पण करणारा माणूस जिवंत पाहिजे, कारण तो ते समजायला घेऊन चालत असतो। साहेबाचं या भागासाठी, नगर जिल्ह्यासाठी, मतदारसंघासाठी पूर्वीपासून आपण पाहतो 30-35 वर्षापासून मी नेवासापासून त्यांना ओळखतोय आणि नेवासाला त्यांना लोकांनी सहकार्य करतं म्हणून डोंगरवाडीला आपण त्यांना भावनेतून कळालं की साहेब कामाचे माणसं आहेत म्हणून त्यांना आपण त्यांच्या काळामध्ये भरपूर सहकार्य, तिकडे नाव ऐकूनच आपण साहेबाला मांडीवर घेतलं, डोक्यावर घेतलं म्हणून आपल्या गावाला डोंगरवाडी म्हणून गाव मिळाले। गाव पण आतापर्यंत साहेबाचा इतिहास सांगायचा मला तर परत असा आमदार होईल का नाही सांगता येत नाही, पण याच्या आधी सुद्धा असा माणूस आपल्याला मिळाला नाही। हे आपलं दुर्दैव आलेलं ही घटना घडली। अक्षयचे वडील नाही आले मित्रांनो, आपल्या सर्वांचे वडील वारले। माझा बाप मिळाला तरी मी रडू नाही, पण साहेब रडले वारले तर मी ढसा रडू, कारण दुःख खेळायला पाहिजे की काय झालं आणि आपली, कारण का माणूस करणार समजायचं करीत होता, दुःख प्रत्येकालाच असतं, बापाचं दुःख तर असतंच, पण सर्वचा पोषणारा जो जातो एक फोन केला 12 वाजता तरी माणूस उचलणारा असा माणूस परत होणे म्हणजे फक्त अक्षय होऊ शकतो, तो राहू शकत नाही, कारण ते रक्तच असतं। एखाद्या कुटुंबामध्ये एखादा कुटुंब जर भजन कीर्तन करीत असेल त्यांच्याच कुटुंबात माणूस आलं तर त्या रक्ताचा परिणाम असतो, तसं त्या आपल्याला भव्यतेला गरज आहे। आणि आपण आतापर्यंत आमच्या डोंगरवाडीने झालं की तेवढी काही वाड्याकडे साहेबाकडे पाहुणे
कधीच दुजापानं केलं नाही. थोडेफार वेदाळे गावात असतात. आम्ही मित्र साहेब अक्षदाचा सांगतो, आम्ही कधी विचार करीत नाही. त्या वेळेचा विषय जो वैयक्तिक असतो त्याच्या नशिबाने त्याचे आपले भांडणं करते. पण आम्ही कुटुंबासाठी आमची कोणतीही शपथ घेऊन सांगतो, आमची इच्छाच नाही या टाइमात लोकांना दुसरीकडे जाऊ. साहेबाला फोन म्हणतात समजा अक्षयला देते एक शिक्की, तर ती साहेबाला आपल्या गावात श्रद्धांजली ठेवणं एवढं मोठं निघत थांबतो. मनोज साळवे सह महेश दाने, C24 तास, राहुरी.